ओके. सो डिअर स्टुडंट्स, 12th मॅथमॅटिक्सच्या बुकमध्ये जो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स हा लेसन आहे त्याच्यामधले काही इम्पॉर्टंट पॉईंट्स किंवा इम्पॉर्टंट फॉर्म्युले इथे दिलेले आहेत. तर तुम्ही जर हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले सुरुवातीलाच लिहून काढले तर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी अगदी सोपं जाणार आहे. सो फर्स्ट तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, इक्वेशन ऑफ द स्ट्रेट लाईन. इक्वेशन और स्ट्रेट लाइन can be represented by ax plus by plus c is equal to 0. आता आपण पेअर कडे जातोय. सो पेअर ऑफ स्ट्रेट लाइन्स कॅन बी रिप्रेझेंटेड बाय these two equations. This equation can be called as u equal to 0 and second one as v equal to 0. त्याच्यानंतर हे दोन सेपरेट लाइन्सचे इक्वेशन झाले. ह्या दोघांना कंबाइंड इक्वेशन मध्ये रिप्रेझेंट केलं जातं. तर त्याचा फॉर्म्युला आहे u इंटू व्ही इज इक्वल टू 0, म्हणजेच दिस इंटू दिस इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला फॉर्म्युला लर्न करायचा आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. सो त्याचा फॉर्म्युला आहे ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर ह्या इक्वेशननी रिप्रेझेंट केलेल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या डिस्टिंक्ट आहेत की कोइन्सिडेंट आहेत हे आपण कसं फाइंड आउट करू शकतो. तर त्याच्यासाठी कंडिशन्स आहेत. यू हॅव टू फाइंड आउट एच स्क्वेअर मायनस ए बी. जर एच स्क्वेअर मायनस ए बी हा ग्रेटर दॅन 0 आला तर वी कॅन से दॅट लाईन्स आर डिस्टिंक्ट. इफ एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 आला देन लाईन्स आर कोइन्सिडेंट. आणि जर एच स्क्वेअर मायनस ए बी हा लेस दॅन 0 आला देन गिवन इक्वेशन डज नॉट रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन्स असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर ह्या इक्वेशनमध्ये जर बी ची टर्म 0 असेल तर वन ऑफ दी लाईन त्याच्यामधली त्या इक्वेशनमधली एक लाईन ही वाय ॲक्सिस असते हुज स्लोप इज नॉट डिफाइंड. आणि व्हॉट अबाउट सेकंड लाईन, देन दुसऱ्या लाईनचा स्लोप हा मायनस ए अपॉन 2h असतो वेअर h इज नॉट इक्वल टू 0. तर ह्या गोष्टी ज्या मी दाखवते ते तुम्ही सुरुवातीला लिहून घ्यायच्या आहेत. ओके. त्याच्यानंतर लाईन्सचे स्लोप्स आपल्याला फाइंड आउट करायचे असतील तर वी कॅन यूज दिस फॉर्म्युला. 2 लाईन्स आहेत त्याचे स्लोप्स आपल्याला फाइंड आउट आपण करू शकतो. फर्स्ट लाईनचा स्लोप बाय दिस इक्वेशन, सेकंड लाईनचा स्लोप बाय दिस इक्वेशन. फक्त इथे डिफरन्स आहे बघा साईनमध्ये. ओके. त्याच्यानंतर आपल्याला हे दोन फॉर्म्युले लागणार आहेत, स्लोपची सम आणि ह्या स्लोपचा प्रोडक्ट. हे पण तुम्हाला लर्न करायचं आहे. आफ्टर दॅट येतं ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ दी होमोजिनियस इक्वेशन. जे आपण होमोजिनियस इक्वेशन वरती बघितले त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये आहे bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. तर दोघांमधला डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हे ऑक्झिलरी इक्वेशन आहे आणि होमोजिनियस इक्वेशन आहे ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. तर हे आहे होमोजिनियस इक्वेशन, हे आहे ऑक्झिलरी इक्वेशन. तर ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये तुमचे स्लोप्स आहेत, होमोजिनियस इक्वेशनमध्ये स्लोप नाही आहेत. ओके. नेक्स्ट फॉर्म्युले आहेत. लाईन्स आपण अजून कुठल्या इक्वेशननी रिप्रेझेंट करू शकतो. y इज इक्वल टू m1x आणि y इज इक्वल टू m2x हे पण लाईनचे इक्वेशन आहे. तसंच जर लाईनचे इक्वेशन देताना दॅट लाईन इज पासिंग थ्रू वन ऑफ दी पॉइंट असं पण बऱ्याच वेळेला दिलं असतं. इफ वन ऑफ दी पॉइंट x1 y1 इज गिवन देन इक्वेशन ऑफ लाईन इज. मग आपण लाईनचं इक्वेशन कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये लिहायचं आहे, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1 ह्या फॉर्ममध्ये लाईनचं इक्वेशन लिहायचं आहे जर ती लाईन एखाद्या पॉईंटमधून पास होतीये असं दिलं असेल तर. देन कोऑर्डिनेट ॲक्सिसचे इक्वेशन्स आपल्याला माहिती पाहिजेत. हा y ॲक्सिस आहे, हा x ॲक्सिस आहे. तर x ॲक्सिसचा इक्वेशन असतं y इक्वल टू 0 आणि y ॲक्सिसचं इक्वेशन असतं x इक्वल टू 0. त्याच्यानंतर जर इफ लाईन्स आर कोइन्सिडेंट और पॅरलल देन देअर स्लोप्स आर सेम.
ओके. Then if lines are perpendicular to each other or to the given lines, then their slopes are -1/m1 आणि -1/m2. ह्या दोन गोष्टी आपल्याला लागणार आहेत पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. सो हे पण लक्षात ठेवायचं तुम्ही. ओके. सो इथपर्यंत लक्षात ठेवलं तर तुमचा एक्सरसाइज 4.1 मध्ये एवढे सगळे फॉर्म्युले तुम्हाला लागणार आहेत. यू कॅन सॉल्व्ह ऑल दी एक्झाम्पल्स. सो इट्स बेटर की हे जे सगळे फॉर्म्युले मी दाखवलेले आहेत ते सगळे तुम्ही एकदा लिहून काढा. ओके. थँक्यू.